पुण्यातून एक धक्कादायक आणि तितकीच भीषण बातमी समोर आली आहे। विषारी दारूच्या सेवनामुळे मृत्यूचा आकडा आता 14 वर पोहोचलाय। पिंपरी चिंचवड आणि हडपसर परिसरात घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलंय। ही घटना पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात घडली। 26 ते 28 मे या कालावधीत काही नागरिकांनी स्थानिक पातळीवर तयार केलेली हातभट्टीची दारू सेवन केले। त्यानंतर काही तासातच त्यांना उलट्या, चक्कर आणि श्वास घेण्यास त्रास सुरू झाला आणि अनेकांचा मृत्यू झाला। दापोडी आणि फुगेवाडी परिसरात 10 जणांचा मृत्यू झाला, तर हडपसरमध्ये आणखीन 4 जणांचा मृत्यू झाला आहे। मृतांची ओळख पटवण्यात आली असून शवविच्छेदनानंतर व्हिसेरा नमुने प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत। काही रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत आणि मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणाचा तपास पोलिसांनी तातडीने सुरू केलाय। या प्रकरणात काही आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 8 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुख्य आरोपी आकाश दीपक जाधव याच्यावर विषारी रसायन मिसळून अवैध दारू तयार करून विक्री केल्याचा आरोप आहे। या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग संयुक्तपणे तपास करत आहेत। दरम्यान या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पोलीस आयुक्त आणि प्रशासनाशी संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। त्यांचा आरोप आहे की परिसरात अवैध हातभट्टी दारूचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू होता आणि वारंवार तक्रार करूनही प्रशासनाने योग्य कारवाई केली नाही। याच दुर्लक्षामुळे आज 14 नागरिकांचे जीव गेले असल्याचा आरोप होत आहे। तज्ञांच्या मते ही दारू मिथेनॉल सारख्या विषारी रसायनांनी दूषित केली गेली असल्याची शक्यता आहे। मिथेनॉल शरीरात गेल्यानंतर फॉर्मलडिहाइड आणि फॉर्मिक ऍसिड तयार करते, जे यकृत, मेंदू आणि मज्जासंस्थेवर गंभीर परिणाम करतात। यामुळे आंधळेपणा, अवयव निकामी होणे आणि मृत्यूही होऊ शकतो। ही घटना केवळ एक अपघात नाही, तर अवैध दारू व्यवसायाच्या गंभीर धोक्याचं वास्तव समोर आणणारी आहे। पोलीस तपास सुरू आहे, आरोपी अटकेत आहेत आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आश्वासन दिले जात आहेत। पण सर्वात मोठा प्रश्न अजूनही कायम आहे, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कायमस्वरूपी उपाय कधी होणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी इंडिया लीडर या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।